हॅलो स्टुडंट, आत्ताच नीटचा रिझल्ट लागलेला आहे आणि NTA ने त्यांच्या वेबसाईटवर सगळे डिटेल्स टाकलेले आहेत. म्हणजे किती विद्यार्थी एलिजिबल आहेत, किती विद्यार्थी कॅटेगरीमधून किती मुलांनी अप्लाय केलं होतं, क्रायटेरिया काय आहे, त्याचबरोबर किती मुलं महाराष्ट्रामधून एलिजिबल आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिलं, यावर्षी टोटल जर तुम्ही बघितलं 22,76,029 विद्यार्थ्यांनी नीटचे रजिस्ट्रेशन केले होते. त्याच्यामध्ये टोटल जर बघितले तुम्ही 12,36,531 एवढीच मुलं यावर्षी एलिजिबल झालेली आहेत. म्हणजे 22 लाखामधून 12 लाख फक्त मुलं एलिजिबल यावर्षी झालेले आहेत. त्याच्यामध्ये कॅटेगरीमधून जर आपण बघितलं, ओपन कॅटेगरीमधून 6,79,000 एवढे विद्यार्थी एलिजिबल यावर्षी झालेले आहेत. त्यानंतर SC कॅटेगरीमधून फक्त 3,33,000 मुलं एलिजिबल झालेली आहेत. त्याच्यानंतर ST या कॅटेगरीमधून 1,50,224 एवढीच मुलं फक्त ST कॅटेगरीमधून एलिजिबल यावर्षी झालेली आहेत. त्याच्यानंतर OBC कॅटेगरी जर तुम्ही बघितली, OBC कॅटेगरीमधून 9,48,507 एवढे विद्यार्थी यावर्षी OBC कॅटेगरीमधून एलिजिबल झालेले आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त विद्यार्थी OBC मधून एलिजिबल झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर येतं EWS ही कॅटेगरी. EWS मधून 1,54,326 एवढे विद्यार्थी EWS मधून एलिजिबल झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, जे मेल स्टुडंट आहेत ते टोटल 9,65,996 एवढे विद्यार्थी पास झालेले आहेत. आणि ज्या फिमेल म्हणजेच मुली आहेत, त्या मुली आहेत 13,10,062 एवढ्या मुली एलिजिबल झालेल्या आहेत ऑल ओव्हर इंडियामधून. आणि महाराष्ट्रामधून जर तुम्ही बघितलं, महाराष्ट्रामधून यावर्षी 2,42,858 एवढे विद्यार्थी अपेअरिंग होते, म्हणजे एवढे विद्यार्थी एक्झामला बसलेले होते. पण फक्त 1,25,727 एवढेच विद्यार्थी यावर्षी महाराष्ट्रामधून पास झालेले आहेत. म्हणजे इथे भरपूर विद्यार्थी तुम्ही बघत असाल, फेल कॅटेगरीमध्ये भरपूर विद्यार्थी इथे आहेत. सो ज्या विद्यार्थी जस्ट एलिजिबल असतील अशा प्रत्येक विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंगचा फॉर्म भरा. तुमचं MBBS, BMS, BHMS किंवा मग फिजिओथेरपी या कुठल्याही कोर्सला तुमचं जस्ट एलिजिबल मार्कांवर सुद्धा ऍडमिशन होऊ शकतो. म्हणजे 144 जर तुम्हाला ओपन मधून मार्क असतील किंवा मग तुम्हाला कॅटेगरीमधून 113 जरी मार्क असतील, तर अशा विद्यार्थ्याचं प्रत्येक विद्यार्थ्यांचं ऍडमिशन हे होऊ शकतं. मग ते मेरिट असो किंवा मग ते मॅनेजमेंट असो, ऍडमिशन तुमचं कन्फर्म होऊ शकतो. वर्ष वाया स्वतःचं घालू नका. प्रत्येक विद्यार्थ्याने काउन्सिलिंग मध्ये भाग घ्या, की जेणेकरून वर्ष वाया न जाता. तर यावर्षी जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी काय परिस्थिती असेल आपण हे सांगू नाही शकत. सो प्रत्येक विद्यार्थ्याने काउन्सिलिंग मधून भाग घ्यावा, जेणेकरून आपलं ऍडमिशन हे कन्फर्म होऊ शकतं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की कोणत्या मार्काला किती विद्यार्थी आहेत, हे सगळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. त्याचबरोबर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक दिसेल, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता. किंवा मग तुम्हाला ऍडमिशन रिगार्डिंग कोणतीही क्वेरी असेल किंवा मग तुम्हाला काउन्सिलिंग लावायची असेल, 100% जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, MBBS असो BMS असो, खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.